मराठी. प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख येत असते. आनंद आणि वेदना हे दोन्ही आपल्या प्रवासाचा भाग आहे. कोणीही कायम आनंदी किंवा कायम दुःखी राहू शकत नाही. जीवन हे सुखदुःखाच्या मिश्रणाने बनलेले असते आणि दोन्ही आपल्याला महत्त्वाचे धडे शिकवतात. इंग्लिश. Weal and woe come in everyone's life. Happiness and sorrow are both parts of our journey. No one can always be happy or always be sad. Life is a mixture of joy and pain, and both teach us valuable lessons. मराठी. तुला खोटं बोलणं शोभत नाही. तू नेहमी प्रामाणिकपणासाठी ओळखला जातोस. एक छोटं खोटं अनेक वर्षांचा विश्वास तोडू शकतं. तुझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहा आणि सत्य बोल. तुझा स्वभाव हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. इंग्लिश. It doesn't befit you to tell a lie. You have always been known for your honesty. One small lie can damage years of trust. Stay true to your values and speak the truth. Your character is your greatest strength. मराठी. त्याने बकवास गोष्टी पसरवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. तिने तत्काळ सुधारणा करून परिस्थिती कौशल्याने हाताळली. सुरुवातीला त्याची कल्पना वेडीवाकडी वाटली, पण लवकरच तिला विश्वास मिळाला. इंग्लिश. He tried to manipulate others by spreading crap. With quick improvisation, she handled the situation in an adroit way. His idea first sounded loopy, but soon it gained credence. मराठी. आज होळी आहे, रंग आणि आनंदाचा सण. सणाची सुरुवात होलिका दहनाने होते, ज्यात पवित्र अग्नी प्रज्वलित करून चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो. लोक अग्नीजवळ एकत्र येऊन पूजा करतात आणि नकारात्मकता जाळून टाकतात. दुसऱ्या दिवशी रंगांनी वातावरण भरून जाते आणि सर्वजण हसतखेळत आनंद साजरा करतात. इंग्लिश. Today is Holi, the festival of colors and joy. The celebration begins with Holika Dahan, when the sacred fire is lit to symbolize the victory of good over evil. People gather around the fire to pray and burn away negativity. The next day, vibrant colors fill the air as everyone celebrates with laughter and happiness. मराठी. तू या वस्तूबद्दल खात्री देऊ शकशील का? ती खरोखर विश्वासार्ह आहे का हे मला जाणून घ्यायचे आहे. तुझे मत माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तू तिच्यावर विश्वास ठेवत असशील तर मला खरेदी करताना अधिक आत्मविश्वास वाटेल. कृपया प्रामाणिकपणे तुझे मत सांग. इंग्लिश. Will you vouch for this thing? I need to know if it is really reliable. Your opinion matters to me. If you trust it, I will feel more confident buying it. Please tell me honestly what you think. मराठी. मला एकटं राहण्याची भीती वाटायची. शांतता मला अस्वस्थ करायची. मला नेहमी कुणीतरी जवळ हवं असायचं. पण हळूहळू मी स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिकलो. आता एकटेपण मला अधिक मजबूत होण्याची संधी वाटते. इंग्लिश. I was afraid of being alone. Silence used to make me uncomfortable. I always needed someone around me. But slowly, I learned to enjoy my own company. Now, I see loneliness as a chance to grow stronger. मराठी. तू मला अचानक खूप घाबरवून टाकलं. मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. क्षणभर मला काय होत आहे ते समजलंच नाही. कृपया पुन्हा असं करू नकोस. English. You scared the hell out of me. I was not expecting that at all. My heart started beating so fast. For a moment, I didn't know what was happening. Please don't do that again. मराठी. हे तुझं नाटक आताच थांबव. आता मला तुझी उपस्थितीही आवडत नाही. तुझ्या वागण्यामुळे नेहमी काही ना काही बिघडतं.
मी शांत राहायचा प्रयत्न करतो, पण तू मला बोलायला भाग पाडतोस. आणि खरं सांगायचं तर तू मला मुद्दाम अपमानित करू इच्छितोस असं वाटतं. English. Cut the melodrama right now. I don't relish your presence anymore. Something or other always goes wrong because of your behavior. You compel me to speak up when I try to stay calm. And honestly, it feels like you just want to humiliate me. मराठी. ते पुन्हा एकमेकांच्या जीवावर उठले होते. त्यांना थांबवण्याऐवजी तो आगीत तेल ओतत होता. माझा संयम सुटला आणि मी दोघांनाही चांगलंच सुनावलं. तू नेहमी गंभीर गोष्टी हसून टाळतोस. हे तुझ्या वडिलांची मालमत्ता आहे असे वागू नकोस. English. They were at each other's throats again. Instead of stopping them, he kept adding fuel to the fire. I lost my patience and gave them both an earful. You always put off serious matters by laughing. Don't act as if it is an estate of your father. मराठी. बाहेरच्या जगाची हवा तुझ्या डोक्यात गेली आहे. बाहेरच्या प्रभावामुळे तू बदलला आहेस. विनाकारण माझी बदनामी करणे थांबव. अतिविचार करून तू स्वतःसाठीच समस्या निर्माण करत आहेस. संशयालाही एक मर्यादा असते आणि तू ती ओलांडली आहेस. English. The outside world has gone to your head. You have changed because of outside influence. Stop defaming me without any reason. You are creating problems for yourself by overthinking. There is a limit to suspicion, and you have crossed it. मराठी. किमान तू मला सत्य तरी सांगू शकला असतास. काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा मला अधिकार होता. त्याला एका क्षणासाठीही माझी आठवण आली नाही. जणू आपल्या आठवणी त्याच्यासाठी काहीच नव्हत्या. कधी कधी शांतताही शब्दांपेक्षा जास्त दुखावते. इंग्लिश. At least you could have told me the truth. I deserved to know what was happening. He did not remember me even for a moment. It felt as if our memories meant nothing to him. Sometimes silence hurts more than words. मराठी. या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. अशा गोष्टीत पडावं असा विचारही माझ्या मनात आला नाही. मला प्रामाणिकपणे काम करायला आवडतं. काम करून घेण्यासाठी लाच देणं मला आवडत नाही. प्रामाणिकपणा शॉर्टकटपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. English. I have nothing to do with this matter. It never crossed my mind to get involved in such things. I believe in doing things honestly. I don't like to grease the palm to get work done. Integrity matters more than shortcuts. मराठी. ती छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच चिडते. कधी कधी ती विनाकारण रागावते. बहुतेक वेळा तिच्या बोलण्याला काहीही आधार नसतो. म्हणून या विषयावर मला पुन्हा बोलायला लावू नकोस. English. She flies off the handle over small things. Sometimes she gets angry without any reason. Her words don't hold water most of the time. So don't get me started on this topic again. मराठी. मी या गोष्टीत थोडा गोंधळलेला आहे. ही गोष्ट माझ्यासाठी कठीण आहे. पण मी त्याबद्दल चिंता करत नाही. मी फक्त माझा राग व्यक्त करत आहे. लवकरच सगळं ठीक होईल. English. I'm a bit out of my depth. This matter is difficult for me. But I'm not losing sleep over it. I'm just blowing off steam. Things will settle down soon. मराठी. आज महिला दिन आहे. हा दिवस महिलांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. महिला जीवनात अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावतात. त्यांची ताकद आणि समर्पण सगळ्यांना प्रेरणा देते. समाजाने नेहमी महिलांचा आदर आणि पाठिंबा करायला हवा. English.
Today is Women's Day. It is a day to respect and appreciate women. Women play many important roles in life. Their strength and dedication inspire everyone. Society should always value and support women. मराठी. व्यवसायासाठी संयम आणि योग्य निर्णय आवश्यक असतात. लहान चूक ही मोठं नुकसान करू शकते. पैसे गुंतवण्यापूर्वी नीट नियोजन करायला हवे. प्रामाणिकपणा आणि मेहनत व्यवसाय वाढवतात. व्यवसायात यश वेळ आणि प्रयत्नांनी मिळते. इंग्लिश. Business requires patience and smart decisions. A small mistake can cause a big loss. One must plan carefully before investing money. Honesty and hard work help a business grow. Success in business comes with time and effort. मराठी. काल भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ यांच्यात T20 क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या मोठ्या सामन्याबद्दल जगभरातील चाहते खूप उत्सुक होते. दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले. शेवटी भारताने मोठ्या आत्मविश्वासाने सामना जिंकला. हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण होता. English. Yesterday was the T20 Cricket World Cup final between Indian team and New Zealand team. Fans around the world were very excited about this big match. Both teams played excellent cricket. In the end, India won the match with great confidence. It was a proud moment for the whole country. मराठी. व्यवसायातील संवाद नम्र आणि व्यावसायिक असावा. स्पष्ट संवादामुळे गैरसमज टाळता येतात. व्यवसायात नीट ऐकणे खूप महत्त्वाचे असते. चांगला संवाद लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. यामुळे व्यवसाय यशस्वीपणे वाढतो. इंग्लिश. Business conversations should be polite and professional. Clear communication helps avoid misunderstandings. Listening carefully is very important in business. Good communication builds trust between people. It also helps a business grow successfully.